यार प्रभू यार तुझं गेम होतोय म्हणजे मला एवढं मनापासून खरं वाईट वाटतंय. तो इन्फिरियर आहे म्हणून ते बोलत नाहीये. 2 आठवडे झाला तो का बोलत नाही? इन्फिरियर समजतोय स्वतःच आणि खूप वाईट त्याला दरवी नॉमिनेट केलं जाते. मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. आणि प्रभूला सारखं पॉईंट आउट केलं जातं की तू मोठ्याचा आदर कर, मोठ्याचा आदर कर. पण यांचा विचार मोठ्यासारखा आहे का? त्याला टार्गेट करतात. तू बाबा नॉमिनेट झाला पाहिजे, तू सी झाला पाहिजे, अंडी आणि बिंडी. अरे तुम्ही विचार बदला राव. हा तो पण तुमच्याच वयाला आहे, तो पण बोलू शकतो, त्याला पण चान्स द्या आणि तो पण पुढे जाईल त्या गोष्टींनी. तुम्ही त्याला दरवी नॉमिनेट करून त्याला घंटा फरक पडणार नाही, कारण त्याची पब्लिक त्याच्या मागे एवढं तर मला दिसलंय 4 आठवड्यात. आणि जे मोठे कलाकार आहेत तिथं म्हणजे वयाने मोठे आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यातनं बारके आहेत ते कुठे आदर करतात? तोंडावर थू थू करतात आणि शिव्या देतात, गाली गलोच करतात. हे चुकीचं आहे ना. मग तुम्ही प्रभूलाच शिकवताय, तेच तुम्ही आधी शिका ना. बरोबर, त्याला टार्गेट करून फायदा नाही. विशालला वाटतं की तो बाहेर गेला पाहिजे, वीक कंटेस्टंट आहे. नाही बाळा, त्याला माहित नाही महाराष्ट्राचं पब्लिक कसं आहे. त्याला मला हिंदी पब्लिक वेगळी होती, महाराष्ट्राची पब्लिक वेगळी आहे. प्रभूला सपोर्ट देणार. तू किती पण काही केलं तरी तू जरा वेगळं गेम बद्दल मला वाटतं विषय. यार बरं झालं राखी गेली नाही. जीव असला दगदग करत होतं. राखी गेली असती तर खरंच मी बिग बॉस बघायचं बंद केलं असतं. अहो ती एंटरटेनमेंट म्हणजे खरंच म्हणजे मजा येते बघायला. ती असलं काही ना काहीतरी वेगळं होतंय, कारण ती रोजचं आहे ना. ती रुचिताचं, तन्वीचं, सागरचं, विशालचं हीच एकच भांडण. ती अरेंज मॅरेजचं कसं असतं, माणूस कसं दमतो एका वेळानं, तसं मी दमलेलो. राखीनं ती तडका टाकते ना त्या गोष्टीला. पण ती ड्रामा होता, मान्य आहे, बिग बॉसने ड्रामा केला जरा काहीतरी वेगळं करा म्हणून. आणि कोण घरात नीट काम करत नाहीये. आणि मान्य ती सोनाली बिनाली खरंच अहो आजारी पडले असतील आणि आयुष बियुष आजारी पडले. खरं कारण काय माहितीये का? पब्लिकला पण दिसतंय घर खराब करतायत, नीट नाही करत. कारण मेन गोष्ट काय माहितीये का? बिग बॉसच्या घरात सगळ्यांनी माणसांनी काम वाटून घेतली पाहिजे. इथं कामच वाटून घेतलं, ज्याच्या मनात येतोय तोच करतोय फक्त. आणि जो नाही तो बागेत फिरतोय असं काय वारंड्यात पिकनिकला आल्यासारखं. अरे यार ते ज्यांना नाहीये त्यांना नीट काम मध्ये आणि त्यांच्याकडनं काम होत नसतील ना, त्यांना बिग बॉसच्या घरात बाहेर काढा. आणि ती कचऱ्याचा विषय राखीचा आणि रुचिताचा, त्या राखीनं फक्त चेष्टावर ती गोष्ट हायलाइट करण्यासाठी केली. ते रुचिताला काय गरज होती स्वतःवर ओढून घेणं आणि तिनं कचरा विचरा तिथं बेडवर टाकलं. तिनं राखीनं बरोबर केलं. हाय तो खरखरा टाकला तिथे बेडवर नुसतं बसू दे वास मारत. अहो ते रुचिताचं अशी म्हणजे तिचं काय ना काहीतरी करायला लागतंय, तिचं चावी फिरवायला लागते आणि ती गप बसती. आणि आज काय नॉमिनेशनच्या वेळी आज टास्क होता तेव्हा विशाल स्वतः ऍक्सेप्ट करतोय की मला रुचिता आवडती. रुचिताला कळलं नाही की एवढी बाई कुठनं काय डोक्यात तिला कधी पोरगा पटलाय का नाही काय माहिती. बापाच्या वयाचा त्यो असं बोलतोय म्हणलं काहीतरी डोक्यात काहीतरी पंचपक्वान पकत असेल ना डोक्यात. एवढं ते डोक्यात घे बाबा. आणि एवढं कळत नाही, ते अनुश्री बोलली की टोळी आणि ते अॅनालिटिक्स टीम ते दोघं मिळून यांच्या काटा ग्रुपला करणार आहे नॉमिनेट वगैरे. हे कळत नाही कारण अॅनालिटिक्स टीमलाच बाहेर घालवणार आहेत. अॅनालिटिक्स टीम मधलेच यावी नॉमिनेट असणार. हे माझा शब्द आहे, लिहून घ्या फक्त, त्यातलेच असणार.